यापूर्वीच मरण पावलेला आहे. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो संशयास्पद आहे. माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे. याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही. आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे. मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे. मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे. असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये. मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती. आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये. आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं. रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलं आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी ह्याला फोर्जरी वगैरे असं. पण ते माझं रिटायरमेंट डीड रजिस्टर्ड डीड आहेत, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत. जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गडपास घ्यायला तयार आहे. पण या 10 वर्षामध्ये तुम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही का? कधी चौकशी एक वेळा बोलवलं होतं, एक 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं होतं. बघूया आता. आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत. पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती. नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची. सर्वच पोलीस तसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे. मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं, पण त्याचं पाणी ताणलेला वाटसरू पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे. ते ताणलेलं वाटसरू पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर पाहिजे. धन्यवाद. नाही, मी पत्र देतो आहे की तुम्ही ज्या सेक्शनखाली मला नोटीस बजावलेली आहे त्याचे एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील. 106 पानाचं पिटिशन आहे. ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे, म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला त्यांना. माझं पत्र गेलं असेल, आता सबमिट झालं असेल, तर मी तिथं नाही जाणार आता. म्हणजे कोर्टातनं माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करेल. धन्यवाद. जय हिंद. जय
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.